विरोधात निवडणुकीच्या कालखंडामध्ये मी ज्या सन्माननीय उमेदवाराच्या खासदारांच्या विरोधात उभा होतो, 13 तारीख झाली ना, आता मी त्यांच्या टिप्पणी करणं योग्य नाही ना. मी तर काल पण एका पत्रकार परिषदेत सांगितलं, झालं गेलं सोडून द्यायचं ना. अरे तसं पाहिलं तर विखे परिवार आज जिल्ह्यात मोठा परिवार आहे, सहकारामध्ये मोठं काम आहे. आता काय ठीक आहे, निवडणुकीत त्यांच्या विरोधात बोलणं योग्य आहे. उमेदवार म्हणून मी नाही बोललं तर म्हणल्या तरी उमेदवार काहीच बोलत नाही. बोललो झालं, कधी कधी माझ्याकडून एखादा शब्द घसारला असेल, त्यांच्याकडून घसारला असेल, माझं तेच लावून धरायचं का? पण मी तर हे मान्य केलं पाहिजे ना, जिल्ह्यामध्ये खऱ्या अर्थाने सहकार्यामध्ये मोठं नाव आहे त्यांचं. सहकारी साखर कारखाना मी ज्यावेळेस महाराष्ट्रात फिरतो, मी अभिमानाने सांगतो, पहिला आशिया खंडातला पहिला सहकारी साखर कारखाना पद्मश्री विठ्ठलराव विखेंनी केला. तो मला अभिमान आहे ना, तो अभिमान आहे हे का. आज पण मी बाहेर गेल्यानंतर मी अभिमानाने सांगतो, जिल्ह्याचे दुग्ध विकास मंत्री, महसूल मंत्री माझ्या जिल्ह्यातले, हा पण अभिमान आपण सांगितला पाहिजे ना. काही एखादा विरोधक आहे, मग आपण काय मग त्याच्या विरोधात बोलायचं? काय नाही. उद्या माझं एखादं काम असलं, माझं उद्या DPTCचे जिल्हा पालकमंत्री म्हणून राधाकृष्ण विखे साहेब आहेत, मी माझं एखादं काम त्यांच्याकडे जाऊ शकतो, हक्काने म्हणू शकतो, साहेब नाही हे काम आहे करायला पाहिजे, करा मदत. असं राजकारण पाहिजे ना, असं राजकारण पाहिजे का मी त्यांच्याकडे मार्क शिवणी बघायचं, त्यांनी आपण लहान माणसाने लहानसारखं वागायचं, त्यांच्याकडे गेलं पाहिजे ना. मी सुद्धा आता ज्यावेळेस हे संपन्न त्यावेळेस पहिल्या DPTCच्या मीटिंग मध्ये त्यांना सुद्धा सांगणार, आता मला आशीर्वाद द्या साहेब, तुम्ही मोठे, असं राजकारण करा. हे राजकारण आपल्याला जिल्ह्यात बदलवायचंय. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.